बातमी नवी मुंबईतून. नवी मुंबईच्या रबाळे इथल्या जान्हवी सपकाळ या 4 वर्षीय मुलीच्या अपहरण प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. शिवानी सिंग आणि प्रमोद जयस्वाल अशी आरोपींची नावं आहेत. 23 जुलैला शिवानीनं जान्हवीला घरातून पळून नेलं होतं. या कामात शिवानीला प्रमोदनं मदत केली होती. मात्र विदर्भ एक्सप्रेसमधून जान्हवीला नेताना ही बाब त्याच ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या शेख दाम्पत्याच्या लक्षात आली. जान्हवीच्या अपहरणाचा संशय आल्यावर शेख दाम्पत्यानं शिवानीची कसून झाडाझडती घेतली. त्यांच्या प्रश्नांसमोर हादरलेल्या शिवानीनं जान्हवीच्या अपहरणाची कबुली दिली. त्यानंतर शेख दाम्पत्यानं नाशिक रोड रेल्वे पोलिसांशी संपर्क साधून शिवानीला त्यांच्या ताब्यात दिलं. प्रमुखल्या जान्हवीची सुखरूप सुटका करणाऱ्या शेख दाम्पत्याचा रबाळे MIDC पोलिसांकडून गौरव करण्यात आला. शेजारचे जे बसलेले होते आपल्या अमरावतीचे ते म्हणजे मुलगी शुद्ध मराठी बोलते म्हणजे. मग माझं थोडं डोकं चालवलं की हिला बिहारी भाषेतील मराठी काय येते मुलीला, असं करता डाऊटफुल करता 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 आम्हाला इगतपुरी आलं. इगतपुरी आल्यानंतर माझ्या फॅमिलीला म्हटलं तिची मुलाखतच घे, शेवटी बघू आपण काय होतं, निष्कर्ष काय निघतो. मग माझ्या फॅमिली ईश्वर शेखने बोलवलं तिला की तू खरं खरं सांग मुली कुठून आणलेली म्हणे. तिची आई रडत असेल म्हणे. ती सांगायला तयार नव्हतं म्हणे. मी महाराष्ट्रींबरोबर लग्न केलेलं आहे, तिचा बाप मिळाला नाही, मी परत चालले. म्हणलं हिला मराठी भाषा कशी येते म्हणे. पटनामध्ये म्हणे मराठी शाळेत टाकलेले. म्हणलं पटनामध्ये तुमच्या मंत्र्यांनी काय मराठी शाळा उघडल्या का म्हणे नाही. मग मी माझा महाराष्ट्रीपणा दाखवला, तिच्या कानामागं वाजवली. कानामागं वाजवल्यानंतर ती अर्धा गुन्हा कबूल झाली. शेख कुटुंबियांनी इतकं प्रचंड मोठं काम केलेलं आहे की त्या कामाची किंमत तुम्ही करू शकत नाही. की त्यांनी खूप त्या मुलीचं जीवन परत मिळवून दिलेलं आहे. तर त्यांना आम्ही म्हणजे त्यांनी पोलिसांचे काम केलेलं आहे स्वतः. तर त्यांना आम्ही इथं बोलवून त्यांचा सत्कार केलेला आहे. त्यांच्या पालकांची भेट घालून दिलेली आहे की त्यांनी ज्या मुलीला परत मिळवून दिलेले आहे त्यांच्या पालकांची भेट घालून दिलेली आहे. आणि त्यांनी अशा पद्धतीने इतरही लोकांनी असं पोलिसांशी सहकार्य करावं. नेहमी प्रवास करताना अशा गोष्टी लक्षात आल्या तर ते तात्काळ निदर्शनास आणावे असं एक आमचं लोकांना आव्हान आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.